तुमचं अनुज किचन मध्ये। चीज कॉर्न बॉल बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 5 उकडलेले बटाटे घेतलेले आहे, ब्रेड क्रम्स, मोझरेला चीज, बॉईल केलेले 1 वाटी कॉर्न फ्लावर, इथे मिरी पूड घेतलेली आहे, चाट मसाला, मिक्स हर्ब्स, ऑरिगेनो, चिली फ्लेक्स आणि मीठ, मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर बारीक वाटून घेतलेला आहे, 1 चीजचा क्यूब घेतलेला आहे आणि ढोबळी मिरची 1। बटाटे किसून घेऊया। 1 बाउल घेऊया, 1 किसणी घ्यायची आणि आता आपण बटाटा किसून घेऊया। बटाटा शिजवण्यासाठी 2-3 शिट्ट्या करून घ्यायचा। बटाटा खूपही शिजवून नाही घ्यायचा आणि कमी पण शिजवून नाही घ्यायचा, एकदम मीडियम मध्ये आपल्याला बटाटा शिजवलेला पाहिजे। आणि आपण ह्या पद्धतीने बाकीचे बटाटे किसून घेऊ। तर इथे आपले बटाटे किसून झालेले आहेत। आता आपण ढोबळी चिरून घेऊया। असं एक मधून एक घालून घ्यायचं म्हणजे सोपं पडतं चिरायला। आता आपण असं मधोमध कट करून घेऊया। आपल्याला एकदम बारीक ढोबळी चिरून घ्यायची आहे। या पद्धतीने असं करून घ्या। इथे ढोबळी मिरची बारीक कापून झालेली आहे। आता आपण बॉईल केलेले कॉर्न थोडे मिक्सरला फिरवून घेऊया। तर इथे मी कॉर्न घेतलेले आहेत, यातले आपण अर्धे कॉर्न मिक्सरला फिरवून घेऊया आणि अर्धे आपण चीज बॉल मध्ये तसेच घालूया। तर इथे मी जाडसर कॉर्न वाटून घेतलेले आहेत। आता आपण हे बटाट्यामध्ये ऍड करूया। बटाट्यामध्ये आपण जे आता जाडसर कॉर्न वाटून घेतलेले आहेत ते ऍड करूया। तर आपण यातले अर्धे कॉर्न वाटले होते आणि अर्धे कॉर्न तसेच ठेवले होते, आता आपण ते घालूया। आता आपण कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं जे वाटून घेतलेलं आहे ते ऍड करूया। बारीक चिरलेली शिमला मिरची घालूया। चाट मसाला, ब्लॅक पेपर, चिली फ्लेक्स, ऑरिगेनो आणि चवीपुरतं मीठ आपण हे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालूया। आता आपण ब्रेड क्रम्स घालूया। 2 चमचे ब्रेड क्रम्स घातलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये चीज घालूया, जो मेन इन्ग्रेडियंट आहे आपला रेसिपी मधला। आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया। या पद्धतीने सगळं एकजीव करूया। तर इथे आपलं मिक्सचर तयार झालेलं आहे। आता आपण याचे बॉल्स बनवून घेऊया। इथे आपलं मिक्सचर तयार झालेलं आहे। आता आपण याचे बॉल बनवून घेऊया। आपण याचे बॉल बनवूया। असं छोटूसं घ्यायचं आणि मी थोडं हाताला तेल लावलेलं आहे, जेणेकरून ते हाताला मिश्रण चिपकणार नाही। तर इथे मी बॉल बनवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण मोझरेला चीज घालूया। चीज घालण्याआधी इथे आपण वाटी करून घेऊया। चीज घेऊया, बॉलच्या मध्ये घालूया बरोबर। चीज घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा त्याला बॉल्सचा आकार देऊया। तर इथे आपला चीज कॉर्न बॉल तयार झालेला आहे। याच पद्धतीने आपण अजून एक बनवूया। पुन्हा एकदा आपण बॉल्सच्या मध्ये चीज घालूया। आता आपण चीज घालूया। सगळे साइड्स बंद करून घेऊया। याच पद्धतीने आपण बाकीचे चीज बॉल्स बनवून घेऊया। ही रेसिपी बनवायलाही सोपी आहे। रोजच्या नाश्त्यामध्ये काहीतरी चेंज म्हणून ही रेसिपी ट्राय करू शकता।
तर इथे आपला चीज कॉर्न बॉल बनवून तयार झालेला आहे। आता आपण ह्याच्यासाठी लागणारी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेऊया। कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवण्यासाठी इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालूया। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया आणि हे मिक्स करून घेऊया। तर इथे आपले कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार झालेली आहे। आता आपण बॉल घेऊया आणि तो आपण स्लरी मध्ये डिप करून घेऊया या पद्धतीने। डिप केलेला बॉल ब्रेड क्रम्स मध्ये घालूया। इथे तुम्ही बघू शकता चीज बॉल्सला किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि ब्रेड क्रम्स सुद्धा खूप छान लागलेले आहेत। याच पद्धतीने आपण बाकीचेही चीज बॉल बनवून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी बॉल झालेले आहेत। आता आपण ते एका प्लेट मध्ये काढून घेऊया। तर इथे आपले चीज कॉर्न बॉल तयार झालेले आहेत। आता आपण त्यांना डीप फ्राय करून घेऊया। चीज बॉल डीप करण्याआधी 15 मिनिटं मी बॉल सेट होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवले होते। आता आपण गॅसवरती कढई ठेवूया। कढईमध्ये तेल घालूया। तर इथे आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बॉल सोडूया। चीज बॉल हे हाय फ्लेम वरती तळून घ्यायचे। बॉल्स छान गोल्डन ब्राउन झाले की गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि बॉल्सला छान क्रिस्पी होऊन द्यायचं। तर इथे बॉल छान असे गोल्डन ब्राउन झालेले आहेत आणि क्रिस्पी सुद्धा दिसत आहेत। इथे ऐकू शकता तुम्ही किती छान असं क्रिस्पी आवाज। इथे तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी बॉल झालेले आहेत। आता आपण ते एका प्लेट मध्ये काढून घेऊया। या पद्धतीने आपण बाकीचेही चीज बॉल तळून घेऊया आणि तुम्हाला यानंतर कुठली रेसिपी बघायला आवडेल ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटत आहे ना, तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। जर चीज बॉल कंटिन्यू हलवले नाही तर अशा प्रकारे ते काळे होऊ शकतात, त्यामुळे त्यांना कंटिन्यू हलवत राहायचं। माझा सुद्धा एक चीज बॉल इथे काळा झालेला आहे। तर इथे मी तुम्हाला चीज बॉल एक तोडून दाखवते। तर बघू शकता किती छान असा चीजी झालेला आहे आणि क्रिस्पी सुद्धा झालेला आहे। तर इथे आपले चीज कॉर्न बॉल रेडी झालेले आहेत। आता आपण प्लेटिंग करून प्लेटिंग करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या या रेसिपीला भरपूर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी छोटासा ब्रेक घेतलेला होता, पण इथून पुढे कंटिन्यू माझे रेसिपी येत राहतील, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।